जर तुम्ही 2026 मध्ये Redmi Note 15 घ्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ स्किप करणं चुकीचं ठरू शकतं, कारण ह्या व्हिडिओच्या एंडिंगला मी सांगणार आहे कोणत्या टाइपच्या युजर्सला हा फोन डिसअपॉइंटिंग वाटू शकतो। आज फक्त स्पेक्स पाहणार नाहीये, रिअल लाईफ युजेस 2026 स्टँडर्ड बघून ठरवणार आहे की Redmi Note 15 स्टील वर्थ बाईंग आहे की नाही। Redmi Note 15 रिसेंटलीच लॉन्च झाला आणि लॉन्च होताच त्याने अटेन्शन ग्रॅब केलं, कारण AMOLED डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन चिपसेट आणि 108 मेगापिक्सल कॅमेरामुळे। पण 2026 मध्ये मार्केट पूर्णपणे बदललंय, कारण नवीन फोन्स येत आहेत, त्यांच्यामुळे एक्सपेक्टेशन्स वाढलेले आहेत। त्याच्यामुळे हा रिव्ह्यू आहे प्रॅक्टिकल आणि ऑनेस्ट। बॉक्स मध्ये फोन, 45 वॅट चार्जर, टाइप सी केबल, सिम टूल, केस आणि डॉक्युमेंट्स बघायला मिळतात। चार्जर बॉक्स मध्ये मिळतोय ही चांगली गोष्ट आहे। केस बेसिक पण प्रोटेक्शन साठी युजफुल आहे। डिझाइन बद्दल बोलायचं झालं तर Redmi Note 15 अजूनही आउटडेटेड वाटत नाही। कर्व्ड AMOLED डिस्प्ले, मॅट ग्लास बॅक आणि ग्रिप कम्फर्टेबल आहे। IP65 आणि IP66 वॉटर आणि डस्ट रेजिस्टंट हा एक प्लस पॉइंट आहे। राईट साइडला तुम्हाला इथे पॉवर बटन आणि व्हॉल्यूम रॉकर्स बघायला मिळतात। बॉटमला तुम्हाला इथे टाइप सी पोर्ट आणि त्याच्याबरोबर स्पीकर आणि माइक बघायला मिळतो। टॉपला तुम्हाला इथे IR ब्लास्टर बघायला मिळतं आणि याच्या हायब्रिड सिम ट्रे मध्ये डुअल 5G आणि मायक्रो SD सपोर्ट सुद्धा बघायला मिळतो। 6.67 इंचेस कर्व्ड AMOLED फुल HD+ डिस्प्ले आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे नेटफ्लिक्स, रील्स आणि पूर्ण कंटेंट वॉचिंग तुम्हाला इथे पंची आणि स्मूथ दिसणार आहे। परफॉर्मन्स साठी फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 6 Gen 3 प्रोसेसर आहे, 8GB रॅम आणि UFSC 2.2 स्टोरेज, यामुळे डेली ऍप स्मूथ आणि मल्टीटास्किंग स्टेबल आहे आणि मीडियम लेवल गेमिंग याच्यामध्ये पॉसिबल आहे। पण सेम प्राइस पॉइंट वरती आजकाल बेटर GPU मिळतो, त्यामुळे हा फ्लॅगशिप तर नाहीये, पण डेली यूज साठी रिलायबल नक्की बोलू शकता। तर गेमिंग बद्दल बोलूया। याच्यामध्ये मी BGMI आणि COD सारखे गेम्स हाय FPS वरती आणि हाय रेझोल्युशन वरती खेळून बघितले, असा तर लॅग मला कुठेच जाणवला नाही। पण जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह गेमर असाल तर तुम्हाला दुसऱ्या ऑप्शन साठी जाणं योग्य ठरेल। कनेक्टिव्हिटीच्या ऑप्शनच्या बद्दल बोलू तर या फोन मध्ये तुम्हाला इथे ब्लूटूथ वर्जन 5.3, Wi-Fi 6 आणि IR ब्लास्टर सुद्धा बघायला मिळतं, ज्याने तुम्ही तुमचा टीव्ही, AC असे रिमोट वाले उपकरण याने हँडल करू शकता। तसंच तुम्हाला याच्यामध्ये डुअल 5G बरोबर SD कार्डचा सपोर्ट सुद्धा बघायला मिळतो। बोलू डेली यूज बद्दल तर याच्यामध्ये नेटवर्क स्टेबल आहे, त्यामुळे तुम्हाला डेली यूज ऍक्टिव्हिटी म्हणजे कॉलिंग वगैरे मध्ये पूर्ण स्टेबिलिटी मिळणार आहे। साऊंडचं जर बोलू तर याच्यामध्ये स्टिरिओ स्पीकर्स बघायला मिळतात, त्याचा व्हॉल्यूम जो आहे तो लाऊड आहे। त्याच्याबरोबरच तुम्हाला इथे बूस्टेड व्हॉल्यूमचं एक ऑप्शन बघायला मिळतं, म्हणजे व्हॉल्यूम तुम्ही 200 ते 300 पर्यंत याचा बूस्ट करू शकता। Redmi Note 15 चा रियर कॅमेरा सेटअप खूप सिंपल आहे। इथे तुम्हाला 108 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर विथ OIS आणि 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा बघायला मिळतो। डे लाईट मध्ये याचा 108 मेगापिक्सलचा कॅमेरा शार्प आणि डिटेल फोटोज देतो। कलर थोडेसे तुम्हाला इथे व्हायब्रंट बघायला मिळतील, हे थोडे रेडमी स्टाईल आहेत पण युजेबल आहेत। लो लाईट मध्ये OIS मुळे फोटो स्टेबल येतात, पण जर तुम्ही नाईट मोड ऑन केला तर तुमचं आउटपुट अजून बेटर होईल। याचा अल्ट्रा वाईड कॅमेरा ऍव्हरेज आहे, कारण चांगल्या लाइटिंग मध्ये युजेबल आहे, बट जर लो लाईट असेल तर तो एकदम कॉम्प्रोमाइज वाटतो। फ्रंटला 20 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो, जो सोशल मीडियासाठी रेडी आउटपुट देतो। कॅमेरा बद्दल जर एका लाईनीमध्ये सांगायचं झालं तर याचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर स्ट्रॉंग आहे, पण बाकीचे कॅमेराज ऍव्हरेजच आहेत। Redmi Note 15 5G इंडियामध्ये 2 व्हर्जन मध्ये बघायला मिळतो, जो की आहे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज बरोबर। हा फोन तुम्हाला 22,999 मध्ये बघायला भेटेल आणि जो दुसरा व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज बघायला मिळते आणि हा व्हेरियंट तुम्हाला 24,999 ला बघायला मिळतो। 5,520 mAh ची बॅटरीची 1.5 दिवस आरामात चालते। 45 वॅट फास्ट चार्जिंग, जे फास्टेस्ट नाहीये पण डेली यूज साठी प्रॅक्टिकल आहे। फोन मध्ये HyperOS Android 15 वर बेस आहे आणि अपडेट सायकल्स लिमिटेड आहेत, म्हणून 3-4 वर्षाचा विचार करून जर फोन घेत असाल तर हा पॉइंट लक्षात ठेवा। हार्डकोर गेमर्स, लॉंग टर्म सॉफ्टवेअर अपडेट पाहणारे युजर्स आणि कॅमेरा परफेक्शन साठी हा फोन परचेस करत असाल तर हा फोन तुमच्यासाठी नाहीये। Redmi Note 15 5G हा बॅलन्स्ड आणि डिपेंडेबल फोन आहे। हा एक्साइटमेंट देत नाही पण रिलायबिलिटी नक्की देतो। मित्रांनो, व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि अशा अजून मराठी टेक रिव्ह्यूज साठी टेक्नोबिस मराठीला सबस्क्राईब नक्की करा। आणि हा, जाता जाता तुमचा यूज केस कमेंट मध्ये नक्की लिहून जा।